भन्नाट वेग आपण पाहिला बॉलर हेमंतला गोलंदाजी करत असताना एक सिंगल धाव इथे जोडली जाते। ही मॅच 3 षटकांची असेल याची आपण नोंद घ्यायची। हा सामना 3 षटकांचा असणार। षटकांची मॅच गोलंदाज हेमंत पुन्हा सज्ज होतो स्ट्रायकिंग एरियावरती नरू ऑन साइडला खेचलाय खेचून मारलाय यावेळेस मात्र बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर याच खेळासाठी तर नरू ओळखले जातात आणि अखेर त्यांच्या वाटून आलाय सिक्सर। षटकाराच्या साथीने धावफलक 7 आकड्यावरती जात असताना पहिल्या 2 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झाला। बिग हिट करण्याचा प्रयत्न अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला मिड विकेटला मारायचा होता हा बॉल परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळेच की काय डॉट बॉलची समाप्ती होत असताना आधीच्या बॉलमध्ये षटकार जरूर ठोकलाय परंतु लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती हेमंत करतायत। पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय गोरज हसलाय परंतु आता जेल स्वीकारावा लागेल कॅच ड्रॉप। एक सिंगल धाव एकपटाचा प्रयत्न मैदानावरती झाला असं वाटलं होतं जेल सहज सोपा रीते मात्र टीमला जाईल परंतु असं नाहीये कारण इथे एक सिंगल धाव मिळते भरपूर हवेमध्ये चेंडू उंच गेला होता आणि त्यामुळेच काय हेमंत यांचा जजमेंट देखील चुकला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक सिंगल फुल टॉस होता यावेळेस मात्र आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल मात्र आला यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये मिळेल ती फक्त सिंगल पेक्षा जास्त काही नसणारा जगदीश दुधकर आणि त्यांची साथीने नरू ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते। गोलंदाज हेमंत एक षटकार दूर आलाय परंतु पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय। गोलंदाज हेमंत या वेळेला देखील फेक करण्याचा प्रयत्न होता पंचांचा इशारा बाईट बॉल आमच्या बॉल तर पोहोचतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली जाईल धावफलक पुढे सरकतोय धावफलक आतापर्यंत 10 याकड्यावरती पोहोचत असताना या वेळेला देखील बॅटचा प्रयोग जबरदस्त फिरला होता परंतु इथे देखील असंपर्क नाहीये बाईटचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला एक धाव इथे जोडली जाईल 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि षटक क्रमांक पहिला मार्गस्थाना गोपी 11 आणि गजानन गोपी 11 दोन टीमची कॅप्टन आपण यायचं टॉस साठी षटक क्रमांक दुसरे घेऊन दिनेश आले दिनेशांचा पहिला बॉल बेड विकेटला खेचलाय गोळीच्या वेगानं बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। दिनेश वडुनवगर आयदेवी वडुनवगर या संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांचा आम्ही पाहिलाय ग्रामीण गटातून आज गोलंदाजी चांगली करायची समोर आपण पाहिलं तर तितकाच मोठा संघ फुल टॉस होता याला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर बॅटवरती नाहीये त्यामुळेच की काय मिळेल ते सिंगल दुसरीचा प्रयत्न चालवला परंतु नकार दिलाय पुन्हा एकदा मिळेल ती सिंगलच्या दोऱ्यावरती धावफलक आता पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। दिनेश चौगुले रन विकेट खोदून काढलाय चांगला फटका पाहायला मिळतो एक सिंगल तर एक पडली आहे आणि फक्त मिळेल ती सिंगल कारण भरपूर वेगाने पिंटू बॉलवरती आले त्यामुळे फक्त मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 19 धावा दिनेश यांना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्यांची आतापर्यंत झाली या मॅच मध्ये चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला एक षटकार नरूच्या बॅट पूर्ण आलाय या वेळेला देखील
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता नरू यांचा, परंतु एक सिंगल एक पहिली दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. तिसरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे, परंतु नरू यांना तुम्ही पाहू शकता. खरं तर भरधाव सर्वश्रेष्ठी असणारा हा खेळाडू, तरी देखील भर पावसामध्ये 2-2 धाबा एकवटतात. त्यांना देखील दाब द्यावी लागेल आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 21 धाबा. ऑन साइडला खेळलाय, फेकून दिलाय. लांब पल्ल्याचा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय, दूरच दूर. हा छक्का नाही तर दस्सा पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या वेळेला देखील खोदून काढलाय, बॉल मात्र मिडविकेटला ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल येते, एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय. खेळाडू फंबल झाले, लगेच दुसरीचा प्रयत्न चालवला आणि आता हा तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहावा लागेल. 2 धाबा इथे देखील मिळतील. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकाच्या अंती आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 29 धाबा, 29. गोपी 11 आणि गजानन गोपी 11 दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आहे, आपण या टॉस साठी आपण यायचं. हॅलो हॅलो, चला दोन टीमची कॅप्टन. हॅलो, पहिला बॉल ऑन साइडला खेळतलाय, मिडविकेटला खेळाडू आहे डीप मध्ये, फक्त आणि फक्त सिंगल. राजन पाटील आले षटक क्रमांक तिसरे घेऊन मॅम फ्रॉम दापोडे. गोलंदाजी मार्कवरती ते सज्ज होतात. पहिल्या बॉलवरती त्यांच्या सिंगल एक पडली. धावफलक 30 या आकड्यावरती जात असताना 5 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता, यावेळेला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न जरूर झाला बॉलला, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळेच की काय दरबाची समाप्ती असताना या वेळेला मात्र प्रॉपर टायमिंग. क्रिकेटमध्ये सर्वात फटका लॉंग ऑफ, लॉंग ऑनच्या मधून बॉल मात्र निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराला धावफलक पुढे सरकत असताना 36. पुन्हा एकदा यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता. जेव्हा जेव्हा क्रॉस होऊन आडवा बाट्टा खेळण्याचा प्रयत्न केलाय नरू यांनी, त्यावेळेस मात्र ते बीट झालेत. अजूनही षटकातील काही चेंडूचे खेळ शिल्लक. फुलटॉस होता, फुलटॉस बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये, परंतु यावेळेस तुम्ही पाहताय मॅडविकेटला खेळाडू उपस्थित होता, त्याने एक चांगला झेल स्वीकारला आणि आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. गोपी 11 टीम कॅप्टन गजानन, गोपी 11 टीम कॅप्टन. आपणास विनंती आहे, आपण टॉस साठी लवकरात लवकर या. ऑन साइडला खेळतला लाले यांच्या बॅटमधून बॉल चाला मिडविकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय आणि धावफलक या षटकाराने आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. आतापर्यंत 42 धाबा.
चल लगेच खेळायला सुरुवात करा. मुकू गोरदास मुकू सज्ज होता राऊंड विकेट ना. पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. राजन यांच्या वाटपातून बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मुकू यांच्यावरती आक्रमण चढवलं यावेळेस राजन पाडू यांच्या माध्यमातून दापोडी. ऑन द विकेट टॅप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र घडलंय काय पाहावा लागेल. यस पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. नक्की घडले काय. बॅट ग्राउंडिंग झाली का पॉपिंग क्रीज मध्ये या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. दूध का दूध और पाणी का पाणी या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळतील. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आमच्यासोबत जोडले गेलेत. तिचं आता चेक करतील नक्की घडले काय. आउट फॉर बाद. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये त्यामुळे इथे फलंदाज बाद आहेत. बॅट हवेमध्ये होते आणि त्यामुळेच की काय इथे फलंदाज बाद होतात. नवीन खेळाडू पिंटू. मुकू रन विकेट. या बॉल्स मात्र आपटी घेण्याचा प्रयत्न होता. 15चा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 फॉर दी ओव्हर आणि त्याच बरोबरीनं बॅट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब इथे जोडली जाईल. अजून एक चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू किशोर होते. चेंडूला एकदम फेक करतील दरबान. एकदा तर एकवडली होती परंतु दुसरीचा प्रयत्न देखील झाला कारण तो थोडासा खराब आला. पायामध्ये चेंडू विसावला त्यामुळे लगेच 2 धाबा इथे देखील एकपटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आतापर्यंत जाऊन फुटले. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 धाबा. षटक क्रमांक पहिला मार्ग सस्तरा. 43 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 3 षटकांची मॅच. खोदून काढण्याचा प्रयत्न बॉलर बॅकड्राईव्ह करायचं होतं परंतु इथे धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी मानावी लागेल मुक्कू यांची कारण आपण जर पाहिलं तर एक षटकार जोर आला होता पहिल्या बॉलवरती राजे यांच्या बॅट पडून परंतु त्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवले बॅटरला. अक्षरशः जगवून ठेवला. जणू काही पायामध्ये बेडे ठोकण्याचं काम केलंय की काय. यावेळेस मुक्कू यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिळते ती सिंगल. सिंगलची जोरावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत फक्त 10. हाफ ट्रॅकर होता. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान चेंडू लावण्याचा प्रयत्न झालाय. दरम्यान धाबा किती मिळतील. 2 धाबा इथे देखील जोडले जातील. तिसरीचा प्रयत्न करतात सोमनाथ परंतु फक्त 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 12 धाबा. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता आपण पाहतोय अजूनही 31 धावाची गरज.
षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज महेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅबल होतो. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होईल का? बाबा लागेल. दुसरे धाब एक पडायचा प्रयत्न होता परंतु धाडस नव्हतं सोमनाथ कडे, त्यामुळे मिळेल ते फक्त सिंगल. मंगेश आले गोलंदाजी मार्क वरती. राऊंड विकेट. या वेळेला देखील ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरण्यात आलाय आणि आता इथे मात्र परतावा लागेल बाघारी. अजून एक चांगला फलंदाज पिंटो बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समन कोण आहे? नवीन बॅटर आता मैदानावरती दाखल झालेत. कोण आहे? आणि भरपूर काही घडामोडी आता मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आम आदमी का हात पंजा के साथ 5 धाबा. नो प्लस 4 अशा 5 धाबा इथे जोडल्या जातील. पुढचा बॉल देखील फ्री हिट. परेश 18 रन झाल्या. ऑन साइडला खेळलाय. फटका तर दमदार आहे परंतु यावेळेस बॉल जगदीश दुधकरला तुम्ही पाहताय. फ्रीटचा बॉल होता. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि जेल स्वीकारला देखील परंतु फ्रीटच्या बॉलवरती इथे मात्र तुम्ही पाहताय पूर्णपणे एका हाताने चेंडूला पकडलं जरूर जगदीश दुधकर यांच्या माध्यमातून. हेच तर ग्रामीणचं क्रिकेट आहे मित्रांनो. नेहमीच गावदेवी वसार संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट जगदीश दुधकर यांचा आम्ही पाहिलाय आणि आज देखील तसेच चित्रक्षण पाहायला मिळतोय. या वेळेला देखील एस्टनच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतं. फाईन लीगला डीप मध्ये खेळाडू आहेत. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 पदा खरं तर लक्ष होतं 43 धाबांचा षटक क्रमांक दुसऱ्या अजूनही मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय 5 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल जरूर केल्या गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. यावेळेस फक्त दिशा दिलाय. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. किशोर आहे डीप मध्ये. बॉलला इथून फेक करतील. मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल परंतु पुन्हा एकदा मैदानावरती घडले काय तर चेंडू गॅदर करत असताना कुठेतरी थोडस मिस्टेक नरव्यांच्या माध्यमातून झाली आणि लगेच 2 धाबा तिथे देखील एकवटल्या गेल्या. धावफलक 23. 7 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 20 धाबांची गरज. या वेळेला तुम्ही पाहता थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु बॉल भरपूर बेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि आता जिंकण्याकरिता 16 धाबांची गरज.
गोलंदाज नरू आलेत. गोलंदाजी मार्ग पडते. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. सोळा पाहिजे 16 6 बॉल संध्याकाळी कॉंग्रॅच्युलेशन. 6 चेंडू मध्ये 16 धाबाची गरज असताना पहिल्या बॉलवरती यावेळेस तुम्ही पाहताय पूर्णपणे बॅटर गोल गिरकी जरूर घेतली होती, परंतु बाहेरील बॉलचा संपर्क नव्हता. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 16 धाबाची गरज. स्टार्टिंग एरियावरती परेश विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेस तुम्ही पाहताय मैदानावरती घडलंय काय, तर याच खेळासाठी तर रवी वाईल यांना जाणला जातो आणि इथे तुम्ही पाहताय बॅटरला परतावं लागेल माघारी. सोमनाथ बॅक टू द बैलेन. नवीन बॅटर मैदानावरती दिनेश येत आहेत. स्टॅकिंग गेमवरती दिनेश चौगुले. आईदेवी वडून वगैरे या संघासाठी चांगला क्रिकेट नेहमीच त्यांचा आम्ही पाहिलाय, पण तो आज खरी कसोटी आहे कारण येणारे 4 बॉल 16 धावांची गरज. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. नरू यांना तुम्ही पाहता जर गोलंदाजी आवडली असेल नरू यांची तर टाळा बायला हरकत नाही. बॅटिंग करत असताना षटकारांचा पाऊस आणि आता गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फरक बात. दीपक आलेत नवीन बॅटर. शेवटचे आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. ऑन साईडला खेळलाय यावेळेस तुम्ही पाहता दीपाप्रमाणे आता चमकत असताना, कारण आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये 16 धावांची गरज होती. हा फटका खेचला. इथे मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलचा खेळ शिल्लक 10 धावांची गरज. या बॉलला देखील लाईन चेक करावी लागेल. नरू यांना तुम्ही पाहता एक षटकार जरूर आला, तदनंतर दबाव होता नरू यांच्यावरती आणि आता तुम्ही पाहता येणारे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धाबाची गरज आहे कारण पंचाने 1 बॉल इथे मात्र हा बॉल वाईट देखील घोषित केला आणि तदनंतर 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील त्यांचा पोहोचला. पुन्हा एकदा चांगला फटका बाहेर मिळतो. यावेळेस देखील स्कोअर लेगला बॉल मात्र निघून चाललाय दन 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 करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना होता कुठे, सामना आला कुठे. येणारे आता 1 बॉल शिल्लक आहे. 5 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे असं वाटलं होतं. 3 चेंडूमध्ये 16 धाबांची गरज असताना हा सामना सहजरित्या मेर 11 संघ जिंकेल, परंतु असं नाही आहे कारण जिंदगी के रास्ते कभी असं नहीं होता है. बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े छीने हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. शेवटचा 1 बॉल 4 धाबांची गरज आहे. या मॅच मध्ये सामना जिंकणार कोण या मॅच मध्ये हे देखील आपल्याला पाहायचंय, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत सामना आलाय. आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिला असेल जागृत मराठा संघ देखील भरपूर चांगला खेळलाय. बिग हिट केलाय आणि सामना इथे मात्र जिंकलाय टीम जागृत मराठा भिवंडी संघानं. आणि इथे मात्र हा सामना गमावलाय टीम मिहिर 11 या संघानं. 6 चेंडूमध्ये 16 धाबांची गरज असताना 3 बॉल राहिले नरूच्या नावावरती आणि शेवटचे 3 बॉलमध्ये 16 धाबांची गरज असताना सामना इथे मात्र टर्न केला तो म्हणजे बॅटर दीपकनं आणि हा सामना जिंकलाय. यावेळेस टीम जागृत मराठा भिवंडी संघाला अभिनंदन.